तर जय शिवराय मित्रांनो, तर हे व्हिडिओ आहे आपला एकादशीच्या दिवसाचा मी टाकालो आहात. तुम्ही फॉलो नसेल केलं तर आपल्याला एकदा फॉलो करून घ्या. तो विषय असा झाला की मला जायचं होतं टमाट्याचं रोप आणण्यासाठी. मग काय 360च्या स्पीडनं आलो भांडेगाव मध्ये. पण काचं काय, भांडेगावात आल्या आपल्या मामाश्रीने लगेच आणलं आपल्या शेतात हळद फवारासाठी. आणि हे असे काम आपल्यासाठी किरकोळ येतं, कारण की आपण हेच काम करत असतो. आणि ही मोटर चालू आहे भाऊ आता सोलर वरली. भरपूर आभाळ आहे तरी पण चालू आहे, एवढं पाणी मारती सोलर वरली. ही मोटर पाहून तर माझ्या डोक्यात एकच विचार झाला की आपण फॉर्म भरून टाकू एखादा. हळद गिळत फवारणं झालं समजा झालं. आता मी चाललो डायरेक्ट नडशी मध्ये भांडेगाव. एकादशी येतात त्याच निमित्तानं म्हणलं आपलं एकदा दर्शन बी होते. 380 स्पीडनं चाललो मी आता नडशीला. नडशीत आलो, नडशीत गाडी पार्किंगला लावली. त्याच्यानंतर आलो डायरेक्ट पेड्याच्या दुकानावर. पेढा घेतला, गाडी पार्किंगला लावला, आपली चप्पल पण पार्किंगला लावली. आता लागलो आता बारीला. आणि बारी काय जास्त लांब नव्हती, त्याच्यामुळे दर्शन आता या वारी लवकर झालं आपलं. दर्शन झाल्या सर्वात आधी आलो भाऊ आता नदीवर पाय धुवायसाठी. नदीवर पाय तुम्ही पण धुतले असतील, पण असे नसतील धुतले. फक्त शेतकऱ्याचीच पोरं असं धाडस करू शकतात. आणि एकदा सेल्फी व्हिडिओ पण घेऊ द्या म्हणलं काढून, कारण की तुम्हाला माझ्यावर भरोसा नाही की तुम्ही म्हणसाल परत गेलाच नाही. नामदेव महाराजाचं दर्शन घेतलं, नामदेव महाराजाच्या पालखीचं दर्शन घेतलं. आणि आता दर्शन घ्यायला चाललो मी सातारकर महाराजाचं. पण त्याच्या पहिले दर्शन घेतलं दक्षिणमुखी मारुतीचं दर्शन. आणि त्याच्यानंतर दर्शन घेतलं भाऊ आता सातारकर महाराजाचं. सगळ्या देवाचे दर्शन घेऊन मी चाललो होतो आता गावाकडे. पण म्हणतातच आपल्या तळ्यापासून आला की लागला भाऊ आपल्याला पाणी आता. आणि आता म्हणलं इथं काही थांबून आपला फायदा नाही, कारण की आपण ओला झालो तर झालोच, पण आपला मोबाईल पण ओला झाला. आणि याच्यासाठी एवढंच, भेटू पुढच्या व्हिडिओत. पप्या वाजव.